प्राचीन काळात देवपूजेसाठी फुले गोळा करणारा माणूस काम झाल्यावर तो सरस्वती नदीच्या काठी शांतपणे बसला. निसर्गाची सुंदर निर्मिती तो पाहत असतो. तो माळी अगदी प्रसन्न मनाने नदीच्या काठावर बसला आहे. त्या माळीच्या फुलांच्या बागेवर एका प्राचीन यांत्रिक माणसाने हल्ला केला आहे. हा लोखंडी शरीराचा राक्षस कोण आहे हे त्या व्यक्तीला माहित नाही. हा लोखंडी राक्षस पर्वतांपेक्षा उंच आहे. हा दुसरा आहे. तो उंच डोंगर फोडून बागेचा रक्षक जागा झाला आणि त्याने आपल्या मशीनगनने लोखंडी राक्षसाचा नाश केला. कार्य झाल्यावर यांत्रिक संरक्षक पुन्हा एकदा पर्वतांमध्ये समाहित झाला.